हॅलो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेतच राहा. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आज माझा उपवास होता आणि तुम्हा सगळ्यांना श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज होता 3रा श्रावण सोमवार आणि आजची शिवमूठ होती जवस. तर चला व्हिडिओला सुरुवात झालेलीच आहे. आणि हा सकाळी म्हणजे मी दुपारच्या वेळेसच शूट करायला घेतलं, जेव्हा की गार्गीला स्कूलला पाठवायचं असतं ना, तर त्यावेळेस म्हणजेच थोडं 15-20 मिनटं अगोदर म्हटलं चला आठवण आली मला तुमची की तुम्हाला पण थोडी माहिती द्यावी श्रावण सोमवारची आणि काय करावं काही नाही, काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं. आणि सकाळी सकाळी तर मुरमुरे मी भाजायला घेतले, म्हणजेच हळद आणि मीठ टाकून आहे ना छान त्यांना परतून घेतलं. मिस्टरांना पण फार आवडतं आणि गार्गीला पण आहे ना खायला द्यायचं होतं, ती पण मागत होती, सो तिच्यासाठी पण भाजले. आणि पाऊस पाहतो मी सकाळपासून चालू आहे आणि अजिबातच बंद पडायचं नाव घेत नाही. एवढा वैताग आलाय ना पावसाचा खरंच. आणि पाऊस येतो तर एवढं गरम होतं ना की मरणाचं उकडतं इथं. आता काय करावं कळतच नाही, नेमकं पावसाळा आहे की उन्हाळा आहे हेच समजत नाही. खूप जास्त गरम होतंय आणि पाऊस पण येतोय पण काही फरक पडत नाही उन्हाचा. आणि जिकडे पाहिजे ना तिकडे नाही, गावाकडे पाऊस नसतो आणि इकडे आहे ना 1 मिनिट बंद पडत नाही पाऊस, असा पाऊस असतो. चला असो म्हटलं, इथे ना मखाने पण भाजून घेतले, टिफिनला तिला तेच द्यायचं होतं. तिची कसं असतं माहिती का, तिच्या इच्छेने जर दिलेलं असतं ना तर त्या गोष्टी ती बऱ्यापैकी संपवून तरी आणते टिफिनमधल्या. जर नाही दिलं ना, म्हणजे आपल्या मनाचं जर दिलं ना तर ती जसं तसं टिफिन रिटर्न आणते, खात नाही ती तिथं. आणि त्यामुळे ना आज विचारून घेतलं, म्हटलं काय द्यावं, तर ती मला बोलली मम्मा मला ते मखाणेच करून दे. आणि तिला फार आवडता आणि ते पण चटणी टाकलेलेच आवडतात. गोड जर केले ना तर ती हात पण लावत नाही. म्हणजे मी आधी करायची तर तिला जबरदस्ती खाऊ घालायची, पण आता सध्या ती खात नाही गोड वगैरेचं जास्त, फक्त मनाच्या म्हणजे तिचं असं इच्छेनुसार आहे, जेव्हा जे तिला खाऊ वाटलं तेव्हाच ती ते खाते. आणि आता मी इथं कढईमध्ये तूप टाकून घेतलं आहे आणि फक्त मखाणे भाजते. त्याच्यात चटणी आणि जे मीठ आहे ना तर ते आपल्याला नंतर टाकावं लागतं वरून, म्हणजेच तूप जे छान प्रकारे आपल्या मखाण्यांना लागलं की मग चटणी पण आणि मीठ पण जे आहे ना ते मस्त लागून जातं. चला, तर इथं मी या ज्या क्लिप आणलेल्या आहेत ना तर ह्या मी डीमार्टमधून आणलेल्या आहेत, पण ह्या ऑनलाईन पण मिळतात. तर एवढ्या भारी क्लिप आहेत ना, खरंच मला याच्यामुळे ना खूप फरक पडला. म्हणजे डब्बे वगैरे ज्याच्याकडे कमी आहेत ना, तर जास्तचा आपण जो सामान आणतो पाकिटचा तो ओपनच्या ओपन राहतो, मग त्याला ठेवायचं कुठं, पिशवींमध्ये भरून ठेवण्यापेक्षा पाणी पावसाळ्याचं आहे ना अशा क्लिप घेतल्या तर खरंच खूप फायद्याच्या आहेत. आणि जास्त काही महाग नाही, 30-40 रुपयात मिळतात. पण 30-40मध्ये काहीतरी 8 क्लिप होते वाटतं, त्या 8 का 10 क्लिप होत्या. आणि त्याची साईज आहे ना मोठ्यापासून छोटी अशी साईज आहे. आणि खरंच खूप चांगल्या आहे त्या क्लिप. मला ना खरंच त्यांचा खूप फरक पडला, कारण आधी ना माझ्याकडे जास्त डब्बे पण नाही आहे आणि जे मोठे मोठे असे पाकिट असतात मुरमुरे चिवडा लाडू वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण काही फरसाण वगैरे आणतो, तर मोठे पाकिट जे असतात ना त्यांना किंवा तांदूळ डाळ यांना पण ते लावायला खूप छान आहे. तुम्ही नक्की घ्या, तुम्हाला खरंच उपयोगी येईल ते, मला तरी वाटतं. आणि पाहतो मी माझ्याकडे खूप सारे स्टॉक आहेत, मी भरपूर लावून ठेवते असं, म्हणजे मला लागतंच ते. मग आपले मखाणे ना छान भाजले गेलेले होते इकडेच आणि मखाण्यांमध्ये जास्त काही टाकलं नाही मी, तुम्ही पाहिलं चटणी आणि फक्त मीठ टाकलं आणि परतून घेतलं. आणि ते झाले आहेत हे कसं समजायचं, परतल्यानंतर फक्त 2 ते 3 मिनटात ते ना असे कडक होऊन जातं. आधी ना ते एकदम सॉफ्ट राहतात, हात लावला की ते म्हणजे मुरमुरे वातडे झालेले कसे असतात तर तसे लागतात ते. आणि जेव्हा आपण त्यांना परततो ना तर कडक होऊन जातात ते मस्त आणि एकदम क्रिस्पी राहतात ते. तर असं झालं ना, तोडल्यानंतर असं चुरा झाला ना मखाण्यांचा, समजावं ते भाजले गेले आहेत. आणि खरंच मुलांना द्या तुम्ही, मुलं आहे ना भाजी पोळी कमी खातात, त्यामुळे त्यांच्या शरीरात पाहिजे तेवढं पोषण तत्व मिळत नाही, पाहिजे तेवढं त्यांच्या शरीरामध्ये विटॅमिन किंवा प्रोटीन ह्या गोष्टी जात नाही, कारण ते नाटकं करतात खाण्याच्या बाबतीत. तर असे काहीतरी ड्राय फ्रूट्स वगैरे किंवा ड्राय नट्स वगैरे अशा काही गोष्टी ज्या असताना मुलांना दिल्याच गेल्या पाहिजे. याच्याने काय होतं, मुलं ज्या गोष्टी म्हणजे ते त्यांना आवडीने खाताना तर त्या गोष्टी पौष्टिक पण असतात. आणि असं मी समजू शकता मी काय सांगायचा प्रयत्न करते ते. चला असो, त्यानंतर गार्गीला पण इथं मुरमुरे दिलेले होते जे की तिला फार आवडतात. हळद आणि नमकचे जे मुरमुरे असताना तर ते तिला फार आवडतात. जास्त काही नाही, मी अशी देत राहते तिला अधूनमधून. पण मग आता जायचा वेळ झाला होता, उशीर पण झालेला होता आणि दूध गरमच होतं तिचं, त्याच्यामुळे ना म्हटलं दूध जोपर्यंत थंड होतं आहे तोपर्यंत ती मुरमुरे खात होती. आणि घाई खूप होऊन जाते आम्हाला, कारण ती ना लेट उठते आणि लेट उठली की अजून मग तिचं थोडं TV पाहणं किंवा मग तिचं भरपूर अशीच नाटकं चालतात, अंघोळ सूश भरपूर राहतं मग लहान मुलांचं. आणि उठल्या म्हणजे आधीच लेट उठल्यामुळे ना उशीर झालेला असतो आणि त्याच्यात
बाकीचे नाटकं जे चालतात ना ते मग कसं असतं, आपण जास्त काही बोलू शकत नाही त्यांना, ते लहान आहे किती बी झालं तरी इथं तिने खाऊन हँडवॉश वगैरे केला आणि आता मी निघालो स्कूलसाठी. तर तिला सोडून येते आणि त्यानंतर माझ्या आते काम आवरायला घेते. तर तिला सोडून आल्या ना माझा हे सगळा पसारा जो होता ना तो आवरायला घेतला, कारण ती जोपर्यंत घरात राहते ना तोपर्यंत मग मला पण काही वाटत नाही की आवरू की, कारण काय असतं माहिती का, आवरलं की ती परत तशीच घाण करून ठेवते. म्हणजे घाण नाही म्हणता येणार, तर असं काहीतरी गोष्टी ना अस्ताव्यस्त करून ठेवते ती. तर त्याच्यामुळे ना मग ते परत काही उचललं आणि आवरणं ते काही मला योग्य वाटत नाही, कारण ज्या गोष्टी मी जागेवर ठेवते ना तर त्या परत जिथे पाहिजे तिथं नसता, पण नको त्या ठिकाणी असतात त्या वस्तू, म्हणून मी काही आवरत नाही. आता ती गेली की त्यानंतर मग निवांत आवरायला घेते. आणि आधी ना म्हटलं चला पुढचा जो बैठक रूम आहे ना तो आवरून घ्यावं, कधी कोण येऊन जाईन घरी सांगता येत नाही. त्याच्यामुळे ना कधी पण आधीचा जो रूम आहे ना माझा तो हॉलच मी आवरायला घेते, कारण केव्हा यांचे फ्रेंड्स वगैरे किंवा कोणी पण घरी ना येऊन जातं ना आपल्याला चांगलं वाटत नाही. आपण रोज असं फ्रेश ठेवतो आणि मग एखाद वेळेस आहे ना तर खराब राहून जातो. सगळं घर चांगलं राहिलं आणि पुढचा रूम जर अस्तव्यस्त राहिला ना तर आपल्याला बरं वाटत नाही. आल्यानंतर म्हटलं चला आज माझा उपवासच होता श्रावण सोमवारचा, पण मग मिस्टर आणि टिफिन द्यायचं होतं, मिस्टरांना पण जेवायचं होतं आणि आईला पण टिफिन द्यायचा होता हॉस्पिटलमध्ये. तर त्याच्यासाठी मी आईसाठी ना मेथीची भाजी केली, म्हणजे पाणी केलं, जे की त्यांना आवडतं. पातळ भाज्या खातात ती जास्त म्हणजे, आणि आम्ही कोरड्या भाज्या खातो. मग इथं मिरची कापली, लसूण आणि आपलं जे जिरं आहे त्याची फोडणी देऊन नुसतं आपली जी मेथी आहे ना पाण्यातून काढून, मी कापली नाही तिला, त्यांना अशीच आवडते न चिरलेली, तर ती घातली आणि तिला थोडी वाफू दिली. मेथीला थोडं आहे ना म्हणजे तिचा जो कच्चापणा असतो ना तो निघून जातो, तेलामध्ये परतू द्यायची थोडा वेळ. आणि इकडे ना काला बनवायला घेतला, कारण रात्रीच्या पण खूप साऱ्या पोळ्या पडलेल्या होत्या आणि मिस्टरांना आहे ना शिड्या पोळ्या खूप आवडतात. मग आणि काला जर राहिला ना मग बापरे ते तर जेवणारच नाही, त्यांना कालाच लागतो मग. आणि त्यांनी मला फोन करून आधीच सांगितलं की स्वयंपाक काय आहे, तर मी बोलली म्हटलं माझा उपवास आहे आणि आज उपवास असल्यामुळे मी तर काही खाणार नाही म्हटलं, पण तुमचा स्वयंपाक आहे आणि पोळ्या पण पडल्या. मग ते मला बोलले की माझं काहीच करू नको, काला जर असेल तर मी काही खाणार नाही. त्यांना आहे ना काला खूप आवडतो, म्हणून आहे ना ते बाकीच्या गोष्टी भाजी पोळी आणि शिडी पोळी जर राहिली ना तर विचारूच नका, शिड्या पोळ्या पण खूप आवडतात त्यांना. इथं काला परतून घेतला सगळ्यात अगोदर, म्हणजे सगळ्यांची स्टेप सारखीच असेल मला तरी वाटतं, सगळे सारखेच करत असतील तरी मी सांगून देते. तर जिरं तेलामध्ये जिरं छान होऊ द्यायचं, लसूण मिरची घालायची हिरवी, जर तुम्हाला तिखट घालायचं असेल तिखट घाला, कोणी हिरवी मिरचीचा करतो, कोणी तिखटचा करतो, कांदे घाला, टमाटा घाला आणि मी शेंगदाणे पण घालते काल्यामध्ये, खूप छान लागतात. कढीपत्ता डब्यामध्ये स्टोर करून ठेवा, जास्त दिवस टिकतो. आणि अशा प्रकारे माझा काला तयार झालेलाच होता. आणि ना मुंगाचा डाळचा शिरा केलेला होता रात्री, तोच मी ताव्यावरती परतून घेतला, कारण रात्री त्यांनी खाल्ला नव्हता, त्यांना उशीर होत होता दवाखान्यात जायला, तर ते मला बोलले की मी सकाळी खाईन असं. तर रात्री जेवले नव्हते ते जास्त, म्हणून म्हटलं चला सकाळीच तो रात्रीचा जो शिरा त्यांच्या वाटचा पडलेला होता तो सकाळी दिला. आणि तुमच्याकडे काल्याला काय म्हणता, आम्ही कालाच म्हणतो खानदेशी लोक, आता बाकीचे मोरमा म्हणता. आमच्या शेजारच्या मावशी होत्या परदेशीच आहेत, ते मोरमा म्हणायच्या, जळगावच्या मावशी. त्यानंतर इथे ना मी सगळं स्वयंपाक वगैरे आवरला आणि डब्बा दिला, हॉस्पिटलचा डब्बा तयार करून दिला आणि गार्गीला घ्यायला गेलो आम्ही दोघीजण. आणि गार्गी ना आल्याच म्हणजे तिच्या पप्पांनी आम्हाला इथं सोडून दिलेलं होतं घराच्या खाली. त्यानंतर आम्ही दोघीजण थोडं 5 मिनटं खाली बसलो बाकड्यावरती आणि मग वरती आलो रूममध्ये, कारण दिवसभर पण घरात असताना तर थोडं मला पण असं कोंडल्यासारखं होतं. म्हटलं चला थोडा वेळ खाली बसलं की थोडं फ्रेश वाटतं. आम्ही रोज आहे ना तिला स्कूलमधून घेऊन आले की इथं 5 मिनटं तरी बसतो आणि फ्रेश वाटतं खरंच. 5 मिनटं पण असं मोकळ्या हवेत बसलं ना चांगलं वाटतं. बसलो थोडं 5 मिनटं, डब्बा वगैरे दाखवला गार्गीने मला, मम्मा मी आज पूर्ण फिनिश करून आले. आणि असं असतं तिच्या मनाचं दिलं ना तर ती खरंच खूप म्हणजे हॅपी पण असते आणि पूर्ण फिनिश करून येते. मला बरं वाटतं, मला पण चांगलं वाटतं. मुलांना आहे ना असं विचारून दिलेलं बरं असतं. त्यानंतर मी आल्याच म्हटलं चला, मी साबुदाणा तर काही टाकलेला नव्हता, फराळचं काहीच नव्हतं, पण मग चिप्स आणि चकल्या ज्या आहेत ना त्या आईने मला पाठवलेलेच आहेत आणि दरवर्षी आई मला पाठवत असते, तर म्हटलं चला तेच तळून घ्यावं. इथं आईने छान अशा चकल्या आणि चिप्स दिलेले आहेत ना, तर ते मी तळून घेतले. आणि साबुदाणे वगैरे तर काही टाकले नव्हते, मला काही फराळ वगैरे करायची नव्हती, मागच्या वेळेस पण मी टाकले नव्हते. देवांना पण नैवेद्य देऊन घेतलं, जे की चिप्स होते आणि चकली होती ना तेच, आणि पाणी वगैरे वाहून घेतलं थोडंसं. आणि बस म्हटलं चला दिवा
पण लावून घ्यावं लागत हात, कारण दिवा सकाळी लावलेला होता ना पूजा केल्यानंतर, तर विजलेला होता. म्हटलं आता नैवेद्य दिलं तर थोडा दिवा पण लावून घ्यायचा नैवेद्य दिल्यानंतर. आणि त्यानंतर ना आम्ही दोघीजण पण बसलो, कारण गार्गीला पण चिप्स फार आवडतात ना. मग हेच मी म्हणजे हेच मी फराळ म्हणून खाऊन घेतलं. आणि संध्याकाळी असं पण श्रावण सोमवार सोडावा लागतो, त्यामुळे जास्त काही खात नाही. आणि एवढं तर आपण करू शकतो देवासाठी, एवढा उपवास वगैरे पकडला गेला पाहिजे. म्हणजे सकाळी साबुदाणे खा भरपोट आणि मग अजून रात्री पण जेवण उपवास सोडा आणि जेवण करा, ते काही मला पटत नाही, म्हणून मी हलकंच घेतलं. गार्गीला स्कूलमधून आणल्यानंतर आहे ना तिचं होमवर्क वगैरे तिने राहू दिला आणि तिने आधी मला कलर काढायला लावलं. कारण आहे ना तिला ही बुक आणलेली आम्ही 1 वर्ष झालं हिला आणून, तर कलर बुक आहे. तर असे ना 1-2 बुक्स मी एक्स्ट्रा आणून ठेवते, जे की ती प्रॅक्टिस वगैरे करते. म्हणजे TV आणि मोबाईलचा जो टाईम आहे ना, स्क्रीन टाईम, तो कमी होतो मुलांचा. आणि असं ॲक्टिव्हिटी करत राहायच्या मुलांसोबत, म्हणजे ते पण त्यांना काहीतरी नवीन नवीन गोष्टी ना शिकायला मिळतात. त्यांचा हात जो आहे ना तो छान पक्का होतो, बसतो तो हात छान त्यांचा, म्हणजे प्रत्येक गोष्टमध्ये हात साफ होतो. आपण म्हणतो ना हातसफाई झाली प्रत्येक गोष्ट करून, असं काहीतरी. म्हणजे त्यांना ना काहीतरी देत राहायचं, ज्यात आहे ना ते त्यांचा टाईम जो असतो ना तो स्क्रीन टाईम कमी करून अशा काहीतरी गोष्टी शिकायला मिळतात त्यांना. आणि कलर पाहून तर गार्गी ना अजिबात आवरली जात नाही, आणि हा तिचा प्लस पॉईंट आहे. तर हे वॉटर कलर आहे ना कधीपासून तिने घेऊन ठेवलेले आहेत, आणि तेच ते आता भरत होती. आणि मी तिला सांगत होती कसं भरायचं, काय करायचं, पाण्यामध्ये डिप करायचा, ब्रश मग पुसायचा, याच्याने कलर एकमेकांना लागत नाही. आणि त्यानंतर तिला झोपवलं आणि मग मी कामं आवरायला घेतली. असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.